everyone, welcome in today's lecture. Today we focus on the next topic of chapter reproduction in animals. Reproduction in animals या चॅप्टरमध्ये आज आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत आणि तो टॉपिक आहे यामध्ये फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन हा टॉपिक घेण्याच्या अगोदर यामध्ये थोडक्यात डिस्कस करते. आपण लास्ट लेक्चरमध्ये अगोदर इथे सुरुवातीला यामध्ये टॉपिक पाहिला होता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम द स्पर्म दीज आर फॉर्म इनसाइड द टेस्टीज. टेस्टीजच्या आतमध्ये जे इथे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये स्पर्म्स इथे फॉर्म होतात. स्पर्म्स दीज आर मिलियन्स ऑफ स्पर्म दीज आर फॉर्म इनसाइड द टेस्टीज अँड धीस स्पर्म दीज आर goes into the particular area. This is the uppermost area. These are present on the testes. This is called as the epididymis, and after then these epididymis these are goes inside. This goes inside the vasa deferens, and this goes from the vasa deferens to the ejaculatory duct, and after then these are enter into the urethra, and with semen these are goes outside or released from the male reproductive system. And in this sperm the actually cross the area near about 6.5 meter. यामध्ये जवळपास 6.5 मीटर जो एरिया आहे तर हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्म क्रॉस करतो. त्यानुसार यामध्ये सेमन थ्रू ॲट द टाइम ऑफ कॉप्युलेशन दिस आर गोज इनसाइड द व्हेजेना, जो यामध्ये व्हेजेनामध्ये एंट्री करतो. व्हेजेना दिस इज द ओपनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची ती ओपनिंग आहे. या पार्टमध्ये म्हणजेच यामध्ये जे इथे व्हेजेना पार्ट आहे, या व्हेजेना पार्टमध्ये स्पर्म एंट्री करतात. अँड आफ्टर देन दिस स्पर्म गोज टुवर्ड द फॅलोपियन डक्ट. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द युटेरिन डक्ट. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ओव्हिडक्ट, ज्याला इथे ओव्हिडक्ट म्हणतात. या ओव्हिडक्टमध्ये हे एंट्री करतात कोण? स्पर्म. अँड दिस स्पर्म दिज आर लोकोमेट और दिज आर ट्रॅव्हल टुवर्ड द ओव्हिडक्ट और दिस इज goes toward the fallopian tube. This is also called as the uterine duct, ज्याला इथे युटेरियन डक्ट म्हणतात. यामध्ये ते रीच होतात म्हणजेच पोचतात यामध्ये ॲम्प्युला रिजनमध्ये. ॲम्प्युला दिस इज द मिडल region ऑफ oviduct, and in this oviduct if the secondary oocyte these are released at that time the fertilization these are possible. मग आपण हे देखील यामध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस इथे ॲम्प्युला रिजनमध्ये सेकंडरी उसाईड येतं तर सेकंडरी उसाईड जर यामध्ये आलेलं असेल आणि त्याच वेळेस फिमेलच्या बॉडीमध्ये जर स्पर्मनी एंट्री केली तरच यामध्ये फर्टिलायझेशन ही प्रोसेस यामध्ये पॉसिबल आहे. त्यानंतर यामध्ये ती इम्पॉसिबल आहे. अँड व्हेन दिस स्पर्म एंटर इनसाइड द व्हेजेना विथ द हेल्प ऑफ क्वाइटस, ज्यावेळेस इथे क्वाइटस होतं त्यावेळेस यामध्ये हे एंट्री करतं व्हेजेनामध्ये. अँड फ्रॉम व्हेजेना दिस आर गोज टुवर्ड द फॅलोपियन ट्यूब अँड दिस आर रिक्वायर नियर अबाउट टाईम द 5 मिनिट्स. यामध्ये जवळपास त्याला 5 मिनिटामध्ये ते इथे पोचतात. विच हॅविंग द स्पीड नियर अबाउट 1.5 to 3 मीटर पर सेकंद. यानुसार यामध्ये ते इथे अंतर क्रॉस करतात आणि त्यानुसार नियर अबाउट यामध्ये 5 मिनिट्समध्ये जे स्पर्म आहे तर ती इथे पोचतात फॅलोपियन ट्यूबमध्ये, फॅलोपियन डक्टमध्ये, ज्यालाच आपण इथे मधला रिजन ज्याला आपण इथे म्हणतो ॲम्प्युला. आणि इन दिस ॲम्प्युला द फर्टिलायझेशन दिज आर ऑकर्स. दॅट मीन्स द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट दिज आर ऑकर्स इन द ॲम्प्युला रिजन, दॅट इज द फॅलोपियन ट्यूब और दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द युटेरियन डक्ट. अँड इन दिस ॲम्प्युला दिस फर्टिलायझेशन दिज आर पॉसिबल ॲट द स्टेज ऑफ ओव्हुलेशन. फिमेलमध्ये ज्यावेळेस ओव्हुलेशन होतं, ओव्हुलेशन याबद्दल देखील आपण यामध्ये पाहिलं होतं. ज्यावेळेस आपण इथे मेन्स्ट्रुअल सायकल हा टॉपिक इथे स्टडी केला होता त्यावेळेस आपण पाहिलं होतं की यामध्ये ओव्हुलेशन ज्यावेळेस फिमेलमध्ये ओव्हुलेशन होतं. व्हॉट इज मीन बाय ओव्हुलेशन? when the mature follicle these are rupture inside the ovary and which release the secondary oocyte, that period is called as the ovulation. And after this ovulation the secondary oocyte these are goes inside the fallopian tube or these are goes inside the oviduct, and after then the fertilization these are possible. त्याच वेळेस इथे फर्टिलायझेशन पॉसिबल आहे. म्हणजे फिमेलमध्ये जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे तिच्यामध्ये जर आपण ॲव्हरेज जर घेतला 28 डेजची जर यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आहे तर त्या फिमेलमध्ये 14th डेला म्हणजे तिच्यामध्ये 14व्या दिवशी ओव्युलेशन पिरियड होतो. बट दीज आर मे बी in different duration. These are
मे बी बिफोर 1 to 2 days ॲगो अँड ऑल्सो आफ्टर द 1 to 2 days. यामध्ये पॉसिबिलिटी आहे की 1 ते 2 दिवस अगोदर येऊ शकतो, नंतरही येऊ शकतो. त्यानुसार यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी यामध्ये बेस्ट जो यामध्ये मीटिंगचा पिरियड आहे तो यामध्ये 9 to 16 डेजचा यामध्ये कन्सिडर केला जातो. कारण ह्या डेजमध्ये कधीही फिमेलमध्ये ओव्युलेशन होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे प्रेग्नन्सी फॉर्म होण्यासाठी फिमेलमध्ये मेलसोबत यामध्ये जे इंटरकोर्स आहे, सेक्शुअल इंटरकोर्स, ज्याला आपण इथे जो इन्सेमिनेशन ज्याला आपण म्हणू शकतो, मीन्स आफ्टर द सेक्शुअल इंटरकोर्स द सेमन दिस आर इनसाइड द वेजेना. This is also called as the insemination, and that process is called as the coitus. And this coitus process, these are based in the days between the 9 to 16 days in menstrual cycle. Menstrual cycle female ज्यावेळेस menstrual flow येतो त्यापासून कॅल्क्युलेशननुसार 9 to 16 डेजमध्ये हा पिरियड बेस्ट असतो फॉर फॉर्मेशन ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी दिस आर फॉर्म आफ्टर द फर्टिलायझेशन और फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेट ज्यावेळेस फ्यूज होतात त्यावेळेस यामध्ये त्या प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतात. अँड आफ्टर द फर्टिलायझेशन प्रेग्नन्सी दिस आर फॉर्म इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यामध्ये जी प्रेग्नन्सी आहे तर ती यामध्ये फॉर्म होते. हाऊ दिस प्रेग्नन्सी दिस आर फॉर्म इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड how this fertilization occurs in the female reproductive system. And in this lecture we focus on this topic that is the fertilization and how the pregnancy these are formed in the female reproductive system. In last lecture we already discussed about the unfertilized ovum and also the sperm आणि unfertilized ovum याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. Unfertilized ovum, this is also called as the secondary oocyte. These are released from the mature follicle at the period of ovulation because of the secretion of LH hormones. LH hormones, these are secreted through the anterior part of pituitary gland, and this LH, this is also called as the luteinizing hormones. These luteinizing hormones, these are responsible for breakdown of the follicles after the meiosis cell division. ज्यावेळेस यामध्ये प्रायमरी oocyteमध्ये प्रायमरी oocyteचं ज्यावेळेस यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होतं त्यानुसार सेकंडरी oocyte फॉर्म होतं. त्यानुसार हे जे फॉलिकल्स आहे मॅच्युअर फॉलिकल्स ते यामध्ये रप्चर होतं आणि त्यानुसार यामध्ये याच्यातून सेकंडरी जे oocyte आहे म्हणजेच यामध्ये जे ओहूम आहे तर ते यामधून रिलीज होतं. अँड दिस ओहूम दॅट इज द सेकंडरी oocyte दिस आर रेडी फॉर द फर्टिलायझेशन and this having the duration that is the 24 hours after the ovulation. This having the ability of fertilization. This is the lifespan of the ovum. And also the sperm having the lifespan near about 24 days to 48 days. यामध्ये तसे देखील लाईफस्पॅन असतं. At the time of ovulation when the sexual intercourse occurs in the male and female, then the fertilization process these are happens, otherwise these are not happens in the female reproductive system. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये फर्टिलायझेशन पॉसिबल आहे ओनली ॲट द टाईम ऑफ ओव्युलेशन पिरियड्स. ॲक्च्युली मिलियन्स ऑफ स्पर्म दिज आर प्रेझेंट इन द सेमेनमध्ये मिलियन्स ऑफ यामध्ये स्पर्म असतात. मिलियन्स ऑफ स्पर्म दिज आर प्रेझेंट इन द सेमेन विच इन्सर्टेड और इज दिज आर वेन गोज इन टू द व्हेजेना बट इन विच द सम these are become the active because of the capacitation these are occurs in the female reproductive system. Capacitation these are occurs in the female reproductive system and after the capacitation these are sperm which having the outer layer this become the thin and also calcium ion these are released and because of these sperm become the more active and after then these are goes toward the fallopian tube. And when these are goes toward the fallopian tube only the hundreds of sperm these are reach or goes toward the or attached to the ओहूम और सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyteला ओहूमला यातले खूप यामध्ये जे कमी आहे म्हणजे हंड्रेड्स ऑफ यामध्ये जे स्पर्म आहे ते अटॅच होतात टुवर्ड और अटॅच टू द सेकंडरी oocyte and this secondary oocyte this fertilize when these sperm enter inside. ज्यावेळेस यामध्ये याच्या आतमध्ये सेकंडरी oocyteच्या आतमध्ये ज्यावेळेस स्पर्म एंट्री करतात त्यानुसार यामध्ये फर्टिलायझेशन ही प्रोसेस घडते. hundreds of sperm these are attached to the secondary oocyte but only the one these are enter or only the one which having the ability to enter
or the nucleus of the one sperm these are enter into the secondary oocyte. फक्त सेकंडरी ओसाइडमध्ये एकच यामध्ये स्पर्म असतं की ज्याचे यामध्ये जे न्यूक्लियस आहे ते आतमध्ये एंट्री करतं. हाऊ दिस आर पॉसिबल अँड हाऊ दिस पॉलीएम्ब्रियनी दिस आर प्रिव्हेंटेड इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इन दिस लेक्चर वी ऑल्सो फोकस ऑन दिस टॉपिक. या टॉपिकमध्ये आपण हे देखील यामध्ये पाहणार आहोत. वेन दिस स्पर्म हंड्रेड्स ऑफ स्पर्म दिस आर अटॅच टू द oocyte or this is the structure of secondary oocyte. This is also called as the unfertilized ovum. Hundreds of sperm these are attached to this ovum, but only the one which enter inside the ovum एकच यामध्ये एंट्री करतो. hundreds of sperm when attached to the ovum these are try to enter inside the ovum and this across the corona radiata. Hundreds of sperm in which the so many sperm these are across the corona radiata. Corona radiata this is the cellular layer which having the hyaluronic acid, and this hyaluronic acid these are break down the sperm with the help of hyaluronidase. यामध्ये हायलुरोनिडेज नावाचं जे केमिकल्स आहे म्हणजे जे एन्झाईम्स आहे ते एन्झाईम्स यामध्ये रिलीज करतं स्पर्ममध्ये असणारं ॲक्रोसोमबद्दल आपण पाहिलं होतं. ॲक्रोसोम्स दिस इज द डेव्हलप लायसोसोम विच हॅविंग द ॲबिलिटी टू रिलीज द सम हॅविंग द ॲबिलिटी टू रिलीज द सम हायड्रोलिटिक एन्झाईम यामध्ये हायड्रोलिटिक एन्झाईम विच secreted from this acrosome. This is also one of the lysosome which develop from the Golgi apparatus or Golgi bodies. मेलमध्ये ज्यावेळेस स्पर्म डेव्हलप होतो त्यावेळेस यामध्ये गॉल्गी ॲपरेटस पासून यामध्ये ॲक्रोसोम डेव्हलप होतं आणि ॲक्रोसोम रिलीज द डिफरंट टाइप्स ऑफ इथे हायड्रोलिटिक एन्झाईम्स अँड विच हॅविंग द वन एक्झाम्पल दिस आर द हायलुरोनिडेज. दिस आर सिक्रेटेड फ्रॉम द ॲक्रोसोम्स अँड आफ्टर देन विच दिस स्पर्म which make the particular way inside this corona radiata. कोरोना रेडिएटा हा जो आउटरमोस्ट लेयर आहे तर या आउटरमोस्ट लेयरमध्ये एक पर्टिक्युलर वेस यामध्ये हे स्पर्म फॉर्म करतात अँड सो मेनी स्पर्म क्रॉस दिस कोरोना रेडिएटा हा जो सेल्युलर लेयर आहे हा खूप सगळे स्पर्म यामध्ये क्रॉस करतात. बट ओनली द वन स्पर्म विच हॅविंग द ॲबिलिटी टू क्रॉस द झोना पेलुसिडा अँड विच हॅविंग द ॲबिलिटी टू एंटर इनसाइड द ओहम. यामध्ये एकच यामध्ये एंट्री करतो. यामध्ये कोरोना रेडिएटा यामध्ये क्रॉस केल्यानंतर झोना पेलुसिडाला ते क्रॉस करतात आणि त्यानुसार यामध्ये विटालिन मेम्ब्रेनच्या आतमध्ये फक्त एकच यामध्ये एंट्री करतो. द फर्स्ट स्टेप दिस आर ऑकर्स इन द आफ्टर द क्रॉसिंग ऑफ द कोरोना रेडिएटा अँड दिस इज द स्पर्म दिस आर बाइंड टू द झोना पेलुसिडा. मग कोरोना रेडिएटा क्रॉस केल्यानंतर यामध्ये स्पर्म बाइंड होतात यामध्ये झोना पेलुसिडा दिस इज द नॉन सेल्युलर लेयर अँड दिस हॅविंग द अँटीबॉडीज दिस हॅविंग the glycoprotein and this glycoprotein these are cross with the help of the acrosome. these are present toward the head region. मग इथे जे स्पर्म आहे त्याचा जो हेड रिजन आहे त्यामध्ये असणारा जो ॲक्रोसोम आहे तर हा ॲक्रोसोम यामध्ये फाईट करतो विथ द झोना पेलुसिडा अँड दिस झोना पेलुसिडा दिस क्रॉस दिस स्पर्म विथ द हेल्प ऑफ सिक्रेशन ऑफ झोनालायसिन नावाचं जे केमिकल्स आहे ते यामध्ये सिक्रेट करून यामध्ये झोना पेलुसिडा क्रॉस केलं जातं. बट बिफोर दॅट द particular fertilizing anti-fertilizing chemicals these are released in this gametes that is the zonalysine these are secreted from the acrosome. But before that the anti-fertilizing chemical these are secreted from the sperm and fertilizing chemical these are secreted from the ovum and this is the attachment of the sperm in a particular species. एका ठराविक स्पेसिसचे यामध्ये जे स्पर्म आहे ते ॲक्सेप्ट करण्याची ॲबिलिटी कोणत्याही फिमेल गॅमेटमध्ये असते कारण ते काय रिलीज करतं यामध्ये फर्टिलायझिन नावाचं जे केमिकल्स आहे ते यामध्ये रिलीज करतं. मग फर्टिलायझिन नावाचं जे केमिकल्स आहे ते यामध्ये रिलीज करतं यामध्ये फिमेलमध्ये असणारं ओहूम. त्यानंतर यामध्ये मेलमध्ये असणारा जो स्पर्म आहे ते यामध्ये सिक्रेट करतात अँटी फर्टिलायझिन and fertilizing chemical reaction these are occurs on the zona pellucida and after then the specific type of sperm these are enter inside the
or attach to that the particular types of ovum. एका कोणत्याही ॲनिमलच्या स्पेसीजमध्ये इथे फर्टिलायझिंग केमिकल्सनुसार यामध्ये डिटेक्ट होतं की यामध्ये स्पेसीज सेम स्पेसीजचे यामध्ये स्पर्म्स आहे की डिफरंट स्पेसीजचे स्पर्म्स आहे. पण आपल्या नेचरमध्ये काही यामध्ये एक्सेप्शन आहे. फॉर एक्झाम्पल डॉंकी अँड हॉर्स ऑल्सो हॅविंग द ability to produce the offspring. That means the fertilizing chemical, these are also accept the other species sperm. In some case lion and tiger, these are also fertilized, and this sperm or the these female and male gamete, these are also fused in some exception cases, but these show the same genus. पण आपण जर इथे डॉंकी आणि हॉर्स घेतलं तर यांच्यामध्ये देखील फर्टिलायझेशन होतं, म्हणजे त्यांच्यामध्ये फर्टिलायझिंग केमिकल ॲक्सेप्ट करून यामध्ये फर्टिलायझेशन ही प्रोसेस कंडक्ट केली जाते, बट दिस शो द सेम जीनस. त्यानंतर यामध्ये जे लायन आणि टायगर आहे, लायन आणि टायगर यांच्यामध्ये देखील फर्टिलायझेशन पॉसिबल आहे. दिस शो द डिफरंट स्पेसीज बट विच हॅविंग द सेम जीनस. दिस हॅविंग द सम डिफरंट or these are the exception cases, but generally the same species sperm, these are accepted with the help of fertilizing chemicals which is secreted from the ovum or female gamete. फिमेल गॅमेटबद्दल यामध्ये जे इथे फर्टिलायझिंग केमिकल आहे त्यानुसार यामध्ये पर्टिक्युलर टाईपचे जे यामध्ये स्पर्म आहे त्यालाच यामध्ये एंट्री दिली जाते किंवा ते यामध्ये ॲक्सेप्ट केले जातात. आफ्टर द फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग केमिकल रिॲक्शन द ॲक्रोसोम रिलीज the zona lysine, and this zona lysine these are release these acrosome, and after then the sperm cross the zona pellucida, and after then these are enter inside the ovum with the help of particular angle, or with the help of acrosome, and also with the help of cortical granules. These are present inside the ovum. ओव्हममध्ये ग्रॅन्युल्स असतात, त्या ग्रॅन्युल्समध्ये त्याला इथे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स म्हणतात. अँड दिस कॉर्टिकल ग्रॅन्युल्स दिस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द एंट्री ऑफ स्पर्म, अँड दिस कॉर्टिकल ग्रॅन्युल्स दिस आर प्रेझेंट इनसाइड द ओव्हम. दिस प्रिव्हेंट द पॉलीएम्ब्रियनी. पॉलीएम्ब्रियनी म्हणजे काय तर यामध्ये पॉलीएम्ब्रियनी यामध्ये म्हणजेच यामध्ये आतमध्ये एकच स्पर्म एंट्री करतो, खूप सगळे स्पर्म आतमध्ये एंट्री होत नाही. म्हणजे ज्यावेळेस स्पर्म इथे बाइंड होतात तर यामध्ये ॲक्रोसोमची रिॲक्शन होते, त्यानंतर यामध्ये स्पर्म आतमध्ये एंट्री करतात. स्पर्मचा फक्त जो न्यूक्लियस आहे तो आतमध्ये एंट्री करतो. ज्यावेळेस तो झोना पेलुसिडा क्रॉस करतो त्यानुसार फक्त ॲनिमल पोलची साईड अशी आहे की ज्या साईडनी यामध्ये स्पर्मचा जो न्यूक्लियस आहे तो यामध्ये एंट्री करतो आतमध्ये. म्हणजेच यामध्ये सेलच्या जो इथे व्हिटॅलिन मेम्ब्रेनी आहे त्या व्हिटॅलिन मेम्ब्रेनीला क्रॉस करून तो आतमध्ये एंट्री करतो थ्रू द ॲनिमल पोल. ॲनिमल पोलच्या साईडनीच यामध्ये आतमध्ये एंट्री होते. अँड आफ्टर देन द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल न्यूक्लियस, दॅट इज द प्रोन्यूक्लियस फ्युजन, दिस आर ऑकर्स इनसाइड द फिमेल ओव्हम ऑर द फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेटच्या आतमध्ये नंतर इथे फ्युजन होतं न्यूक्लियसचं. फिमेलमध्ये असणारं जे ओव्हम आहे त्यामध्ये असणारा न्यूक्लियस ज्याला आपण म्हणलं होतं जर्मिनल वेसिकल, दिस बिकम द लार्ज, अँड आफ्टर द एंट्री दिस फ्युजन दिस आर ऑकर्स. बट बिफोर दॅट ज्यावेळेस यामध्ये इथे एंट्री होण्याच्या अगोदर ज्यावेळेस इथे स्पर्म टच करतो इथे व्हिटॅलिन मेम्ब्रेनीला, त्याच वेळेस फिमेलमध्ये असणारं जे यामध्ये सेकंडरी ओसाइड आहे या सेकंडरी ओसाइडमध्ये मिओसिस सेकंड यामध्ये कंटिन्यू होतं. त्यानुसार दोन सेल इथे फॉर्म होतात. वन इज द लार्ज सेल अँड अदर इज द स्मॉल सेल. स्मॉल सेल इज कॉल्ड एज द सेकंड पोलार बॉडीज. जी स्मॉल सेल फॉर्म होते दिस इज कॉल्ड एज द सेकंड पोलार बॉडीज, अँड लार्ज सेल इज कॉल्ड एज द मॅच्युअर ओव्हम. यामध्ये मॅच्युअर ओव्हम इथे फॉर्म होतो बिफोर द एंट्री ऑफ स्पर्म. स्पर्म ज्यावेळेस इथे व्हिटॅलिन मेम्ब्रेनीला टच करतो त्यानुसार आतमध्ये इथे मिओसिस सेकंड कंटिन्यू होतं. त्यानुसार यामध्ये मॅच्युअर ओव्हम इथे फॉर्म होतं. अँड आफ्टर देन द न्यूक्लियस ऑफ द स्पर्म दिस आर एंटर इनसाइड द सायटोप्लाझम और ओप्लाझम ऑफ द मॅच्युअर ओव्हम. मॅच्युअर ओव्हमच्या आतमध्ये इथे न्यूक्लियसची एंट्री होते. अँड आफ्टर द एंट्री ऑफ न्यूक्लियस द फ्युजन, दॅट इज द स्पर्म न्यूक्लियस अँड द egg nucleus, these are fused with each other, that is syn carrion. These are occurs inside the ooplasm of the
मॅच्युअर ओम. मॅच्युअर ओमच्या आतमध्ये इथे सिन कॅरिऑन किंवा आपण त्याला सिनगॅमी म्हणू शकतो. त्याचबरोबर यामध्ये न्यूक्लियस फ्युजन यामध्ये म्हणू शकतो. these are occurs and that is the fertilization. these are occurs, that is the fusion of chromosome, that is the 23 chromosome of a male gamete and 23 chromosome of female gamete. These are fused with each other. If the sperm having the chromosome 22 plus X and ovum also having the chromosome 22X, then these are form the fusion. After the fusion, which are form of 44XX, this show the possibility of the female babies. And if the sperm these are enter inside the ovum, this show the 22Y chromosome, and female also having the 22X chromosome. After the fusion or fertilization, which are form the male babies. यानुसार इथे फर्टिलायझेशन यामध्ये घडतं. दिस फर्टिलायझेशन ऑकर्स अँड after the fusion these form the pregnancy, and this pregnancy or embryo, these are developed inside the oviduct, and this migrate toward the uterus. कडे तो migrate होतो. In next lecture we focus on the how this embryo these are developed and how this goes toward the uterus. In next lecture we focus on this topic. So we will meet in next lecture with next topic. Thank you so much.